जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता की महाराष्ट्र सरकारचा एक नवीन जी आर आलेला आहे. तर तो जी आर खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, तो जे एकदम लेटेस्ट आहे 9/5/2026चा तो ऑफिशियल जी आर आहे. तर या जी आर कोणासाठी इम्पॉर्टंट आहे, तर सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मुलांसाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मेनली जर काही तुम्ही फोकस केलं आय टी होल्डरसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आता ह्या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे, तर ह्या जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही आय टी होल्डरचे जे भरती होते तर याच्या पहिलेच त्याच्यावालं सुसूत्रीकरण करण्यात आलेलं आहे. तर फक्त आय टी होल्डर्स नाही, तर जेवढे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होत असतात तर तेवढ्या सर्व भरतींचं सुसूत्रीकरण करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत त्या जी आरमध्ये ऑफिशियली त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि तो जी आर कशाबद्दल आहे. तर बघा, तुम्ही जी आरच्या वरती हेडलाईन बघू शकतात, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारण्याबाबत तो एक जी आर आहे लेटेस्टच्या दिनांक 5 मे 2026चा. तर याची जी पूर्ण पी डी एफ आपण आपल्या टेलिग्रामला पाठवलेली आणि टोटल 231 पेजेसची पी डी एफ आहे. तर ती पी डी एफ तुम्ही बघा, नीट ऑब्झर्वेशन करा. नंतर तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर मी टेलिग्रामला पाठवलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये ना त्यांनी असं म्हटलेलं आहे की कॉन्टेंटमध्ये बघा 1 ते सिरियल नंबर तुम्हाला दिलेले आहेत 73. आता 1 ते 73 नंबर आहे काय, तर हे डिपार्टमेंट आहे. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपलं जे आय टी आय होल्डर आहेत त्यांच्यावाला 69 परिशिष्ट 69 आय टी आय तांत्रिक कर्मचारी याच्याबद्दल त्यांनी अपडेट आहे 202ला या पेज नंबरवरती आपला आय टी आय होल्डरसाठी तिथं ती अपडेट आहे. ठीक आहे, तर तो आपण मेनली फोकस करून तोच अपडेट आपण बघणार आहोत. बाकीचे कोणी असतील 10वीवरती किंवा अदर डिपार्टमेंटचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्टडी करणार आहे तर त्यांनी तो व्हिडिओ त्यांनी ती पी डी एफ बघून घ्या. तर बघा, आपण डायरेक्ट 69 नंबरचा तो परिशिष्ट बघू आणि त्याचा पेज नंबर आहे 202वरती. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत त्या परिपत्रकामध्ये ऑफिशियली काय म्हटलं आहे. तर बघा, आपण 202 या पेजवरती आपण जर कधी ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सिरियल नंबर आणि डिपार्टमेंट. तर बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट. आता हे डिपार्टमेंट तुम्ही कधी नाव पण ऐकलं नसेल आणि ते ऐकलं पण असेल, पण हे पोस्ट आय टी होल्डरसाठी असतात. हे तुम्हाला कदाचित माहिती पण, म्हणजे मला पण माहिती नव्हतं की एवढा मोठा डिपार्टमेंट. म्हणजे आता बघा, कृषी पशुवर्धन विभागमध्ये, मत्स्य विभागमध्ये भरती आहे, ते पण आय टी होल्डरसाठी. म्हणजे ही भरती आपण नाव पण ऐकलं नव्हतं. तर त्यांनी टाकलेलं आहे की तुमच्या इथे जागा रिक्त आहे, तुमची या जागेमध्ये भरती होणार आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे बघा, पशुसंवर्धन विभागमध्ये सुद्धा आपली भरती आणि गट क. आता त्यांनी म्हटलेलं आहे की गट अ ब क ड. तर तुम्हाला माहिती असेल का आय टी आय होल्डर्स हे गट क मध्ये येतात. तर त्यांनी तिथं म्हटलेलं आहे प्रत्येक पोस्ट ही गट क मध्ये तुम्हाला इथं मेन्शन करण्यात येणार आहे. आणि 5 नंबरचा कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे की संवर्गाचे नाव. तर याच्यामध्ये जी कोण तुम्ही आय टी आयची डिग्री असेल, कोर्स असेल, तो त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता सिरियल नंबर 1मध्ये कृषी व पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभाग यामध्ये गटकासाठी भरती निघाली आणि ते पण तारतंत्री या ट्रेडमध्ये, तर वायरमनमध्ये. आता यांनी काय म्हटलं आहे बघा, सेवा प्रवेश नियमातील मूळ तरतुदी. म्हणजे याच्या पहिले जी क्वालिफिकेशन होतं त्या भरतीबाबत, तर त्याच्या पहिले ते असं होतं एज्युकेशनमध्ये पास अ सर्टिफिकेट इन अ ट्रेड वायरमन फ्रॉम एनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे आय टी आय ऑर फ्रॉम एनी अदर रिकॉनिस्ट इन्स्टिट्यूट. आणि याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलं होतं की एक्सपिरियन्स ॲटलिस्ट 1 इयर एक्सपिरियन्स इन मेंटेनिंग अँड रिपेअरिंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. तर मित्रांनो, हा मोठा उद्दिष्ट आहे या जी आरबद्दल. तर या जी आरने म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की जो काही तुम्हाला एक्सपिरियन्स होता तर तो आता काढून त्यांनी फक्त आय टी आय क्वालिफिकेशन आणण्यात आलेलं आहे. तर तुम्ही खोटवाट असेल तर बघा, तुम्ही त्याच्या बाजूला राईट साईडला कॉलम आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की सेवा प्रवेश नियमातील मूळ तरतुदी सुधारणा. तर याच्यात त्यांनी म्हटलं की एज्युकेशनमध्ये एस एस सी प्लस आय टी आय आणि आय टी आयचा एक कोर्स आणि गव्हर्नमेंट रिकॉनाइज इन्स्टिट्यूट इन रिलेव्हंट ट्रेड ॲज बाय द डिपार्टमेंट एक्सपिरियन्स प्रोफेशनल क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड. तर मित्रांनो, ही जे कॉलम आहे या कॉलममध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलममध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला एक्सपिरियन्स नाही. तर मित्रांनो, प्रत्येक 7 नंबर कॉलमवरती तुम्हाला तिथं बघायला मिळेल की तिथं असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की एक्सपिरियन्स नॉट रिक्वायरमेंट. तर मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 7 नंबरवरती मेन्शन केलेलं आहे की एक्सपिरियन्स नॉट रिक्वायरमेंट. आणि 6 नंबर कॉलमवरती त्यांनी मेन्शन केलं होतं की याच्या पहिले त्या पदासाठी काय काय क्वालिफिकेशन होतं आणि काय काय एक्सपिरियन्स आवश्यक होता. ठीक आहे, तर असे भरपूर डिपार्टमेंट आहेत, ते तुम्ही बघू शकता. पी डी एफ ओपन करा, एक वेळेत पूर्ण वेळेत बघून घ्या. आपण टेलिग्रामला पाठवलेली आहे. आणि याच्यामध्ये भरपूर डिपार्टमेंट आहे, भरपूर आय टी आय ट्रेड. ते ट्रेडचं आपण नाव ऐकलं पण नसेल आणि कदाचित या ट्रेडमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये भरती निघते इथं मी बघितलं नव्हतं. आता अशी ट्रेड याच्यामध्ये तर बघू शकतात तुम्ही. तारतंत्री विषय आपण कॉमनली माहिती असेल तुम्हाला. तर बघा, याच्यामध्ये कारपेंटरमध्ये सुद्धा भरती होती. कोणतं डिपार्टमेंट आहे? वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, म्हणजे आयुष्य संचालनालय, म्हणजे आरोग्य विभागमध्ये सुद्धा याची भरती होती. तर हे पदं होते, तर ते तुम्हाला माहिती असेल की हे पदं कोणत्या पद्धतीने भरले जायचे. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये अजून टोटल 1 ते 58 हे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आपले आय टी होल्डरसाठी भरती होती.
म्हणजे भरती निघतात, तर ते पद याच्या पहिले आपल्याला माहिती नव्हते, तर त्यांनी आता सुसूत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला पूर्णपणे त्यांनी हमी दिली की आपण याबद्दल भरती करणार आहोत पारदर्शी पद्धतीने. ठीक आहे, तर ते पीडीएफ तुम्ही पूर्ण वाचून घ्या. आणि असे भरपूर ट्रेड आहे त्याच्यामध्ये. आय टी आय इन्स्ट्रक्टरची सुद्धा याच्यामध्ये पोस्ट होती, तर ती तुम्हाला माहिती असेल की आय टी आय इन्स्ट्रक्टर होण्यासाठी क्वालिफिकेशनमध्ये एकतर 2 वर्षाचा आय टी आय ट्रेड लागतो आणि 5 ते 6 वर्षाचा टीचिंग फील्डचा एक्सपिरियन्स लागत असतो. तर तो एक्सपिरियन्स त्यांनी काढून सर डायरेक्ट फक्त आय टी आय डिग्री आणि बस, आणि याच्यावर फक्त तुमचे एक्झाम होणार. तर मित्रांनो, तुम्ही याच्यावरनं गेस करू शकता की किती मोठा आहे तर चेंजेस झालेला आहे या जी आरमध्ये. तर मित्रांनो, आता काही मुलं म्हणतील की हा जी आर खरा आहे का, रिअल आहे का फेक आहे. तर बघा मित्रांनो, हा जी आर ऑफिशियली काही फेक वगैरे काही नाही आहे. तो जी आर जेव्हा मी बघितला तर मी तो पूर्ण जी आर वाचला आणि त्याच्यामध्ये खूप चांगले असे गुड न्यूज आहे जे आय टी आय होल्डरसाठी. तर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा, याच्यामध्ये अदर डिपार्टमेंट भरपूर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सुसूत्रीकरण करण्यात आलेलं आहे. पण मेनली विषय असा होता की जे आय टी आय होल्डर असतात ज्यासाठी भरती सुसूत्रीकरण करणं, जे नव्हतं येळं जे काही पदं होते, जलसंपदा विभाग झालं, मत्स्य विभाग झालं, आरोग्य विभागामध्ये झालं. तर बघा मित्रांनो, यासारख्या डिपार्टमेंटमध्ये आय टी आय होल्डरसाठी भरती होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये भरती होतच नव्हती, तुम्हाला माहिती असेल. तर काही मुलांना प्रश्न असेल की याच्या पहिले जे पद होते मग हे पद कोणत्या पद्धतीने भरले जायचे, याच्या पहिले भरती यायची नाही तर मग भरती कसं काय करण्यात यायची. तर बघा, याचं उत्तर आहे मित्रांनो, जे काही गव्हर्नमेंटचे जे काही डिपार्टमेंट होते तर याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टमद्वारे एम्प्लॉय हायर करून सण तिथे हे पद हे घेण्यात यायचे. तर हे तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून घ्या. जे काही गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये 70% कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई वर्किंग करतात, तर ही गोष्टी बोलते. तर त्यांनी आता ऑफिशियल सांगितलं आहे की जे काही आम्ही पद भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट पद्धती काढून सण आम्ही डायरेक्ट त्याची परमनंट भरती करणार आहोत. तर आज या तुम्ही बघून शकता, टेलिग्रामला पाठवलेलं आहे आणि खूप गुड न्यूज आहे. तुम्ही अभ्यास करा नक्की आणि हा जी याला पॉझिटिव्ह इंटरेस्ट बघा. जे काही आपल्या आयडिया होल्डर असतील त्याला हा जी नक्की शेअर करा आणि आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.